मंडळी, आता उन्हाळ्यात पाणी थंड करासाठी हे जुगाड केलं तर पहा आपण एका कॅनीला पोताडं गुंडाळून त्याच्यात पाणी थंड करून पित होतो. पण आपण एक दिवस त्याचा व्हिडिओ टाकला आणि सगळे म्हणायला लागले की प्लास्टिकच्या भांड्यातलं पाणी पिऊ नका, ते शरीरासाठी चांगलं राहत नाही. तर उन्हाळ्यात तुम्ही माठातलं पाणी प्या, ते एकदम शरीरासाठी चांगलं राहतं. तर हा माठ आणला पहा आम्ही. मोठं 1.5 भांड पाणी बसते माठामध्ये. आणि भाजी करायची तवली आणली बघा. उघडून दाखवू तवली. याच्यात वरण शिस्त तुरीचं, मटण बी बनवू शकतो. मग आजी याच्यात मटण बनत होती. लय चवदार लागतं. हा, आणि पहिले लोक जेव्हा भांडे नव्हते ना धातूचे तेव्हा याच्यात भाजी बनत होती. तर हे आम्ही मालेवाडीहून आणलं, तिकडं बदनापूर तालुक्यामध्ये गाव आहे. आणि ते जे कारागीर आहे ना ते ओळखीचे होते. हिच्या मावशीच्या घराशेजारीच त्याचं फॅक्टरी म्हणू आपण त्याला. तिथं सगळं बनवते ते, देवादेवतीच्या मूर्त्या, पोळ्यासाठीचे बैल, याशे माठ वगैरे. तर त्यांनी केवढ्यात दिलं आपल्याला? ते दोन्ही 250 रुपयात दिलं. हा, एकदम स्वस्तात लावलं पाहिजे आम्हाला. तर तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. आता बरोबर आणला माठ आणि तवली. आता याच्यात लगेच पाणी पित नाही आम्ही. तर चला, धन्यवाद.